अवैध खैर वृक्ष तोडी प्रकरणी दोघे जण ताब्यात, प्रादेशिक विभागाची कारवाई, मुद्देमाल जप्त। राधानगरी तालुक्यातील आपटाळ जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध खैर वृक्ष तोडीवर प्रादेशिक वन विभागाने धडक कारवाई करत केळोशी बुद्रुक येथील 2 व्यक्तींना ताब्यात घेतलं। या दोघांवर भारतीय वन अधिनियम 1927च्या कलम 26(1) फ अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले असून खैर लाकडाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। वनरक्षक MR हायकर या नियमित गस्ती दरम्यान आपटाळ वनक्षेत्रात फिरत असताना गट नंबर 177-2 मध्ये खैर ओंडक्याची साली काढण्याचं काम सुरू असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। यावेळी केळोशी बुद्रुक मोहितेवाडी येथील शामराव भाऊ मोहिते तसेच आपटाळ येथील राजाराम गोविंद पाटील हे दोघेही अवैध वृक्षतोड करताना रंगेहात आढळून आले। घटनास्थळावरून खैर प्रजातीचे जळाऊ लाकूड जप्त करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। पुढील तपास वनक्षेत्रपाल VN पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल SS जितकर करीत आहेत। कारवाईत NM खराडे, AD कुंभार यांनी सहभाग घेतला। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।